माहिती आहे। वक्फच्या नव्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। वक्फ दुरुस्ती विधेयक आणि या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आता या नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आपण बघतोय। महत्त्वाची बातमी आहे, नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। काही दिवसांपूर्वीच लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये वक्फ विधेयकावरती चर्चा झाल्यानंतर हे विधेयक पारित करण्यात आलेलं होतं। मात्र या विधेयकाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार वक्फच्या नव्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, वक्फ सुधारणा कायद्यासंदर्भामध्ये नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली आहे। केंद्राला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळ देखील कोर्टाने दिल्याची माहिती कळते। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली असून नव्या वक्फ कायद्याला अंतरिम स्थगिती असून 7 दिवसांचा वेळ केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे उत्तर देण्यासाठी। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिलेली आहे। नव्या वक्फ कायद्याला स्थगिती देतानाच 7 दिवसांचा वेळ देखील केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। या 7 दिवसांमध्ये उत्तर द्यावं लागणार आहे। नव्या वक्फ कायद्याला तुर्तास सुप्रीम कोर्टाची स्थगिती असेल। नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाने तुर्तास स्थगिती दिली आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय, सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली एक याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि या याचिकेवरती निर्णय देताना अंतरिम स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांचा वेळ देखील कोर्टाने दिल्याची माहिती कळते आणि आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आपण बघतोय। महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड यांनी या सगळ्या संदर्भामध्ये देखील कोर्टात युक्तिवाद सुरू होता, सुनावणी आता होते आणि याच वेळेला केंद्र सरकारच्या या 7 दिवसांच्या वेळेमध्येच त्यांना स्थगिती देखील देण्यात आलेली आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। संदीप, अगदी बरोबर आहे। वक्फ विधेयक मंजूर झालं संसदेत, आपल्याला माहिती आहे राष्ट्रपतींची त्याच्यावर स्वाक्षरी देखील झाली होती आणि त्यानंतर तात्काळ 24 तास व्हायच्या आधी पहिली याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल होती सुमित, आणि जवळपास 70पेक्षा जास्त याचिका या आतापर्यंत दाखल झालेल्या होत्या आणि त्या सगळ्यांवर एकत्रितपणे कालपासून सुनावणी सुरू झालेली होती। काल दुपारी 2 वाजता सुनावणी जी झाली होती त्यातलं खरं तर अंतरिम आदेश काढला होता कोर्टानं, मात्र पुन्हा आज सुनावणी घेऊ म्हणजे उद्या सुनावणी घेऊ असं सांगितलं होतं आणि आज जी सुनावणी झाली आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते निर्देश जे आहेत ते कोर्टाने दिले आहेत। त्यामधला महत्त्वाचा निर्णय हा आहे की पुढच्या सुनावणीपर्यंत कुठलीही नियुक्ती किंवा कुठलीही समिती वक्फबाबत नेमता येणार नाही असा जो आदेश आहे तो कोर्टानं खरं तर दिलेला आहे। त्यामुळं प्रामुख्यानं ज्या याचिका दाखल होत्या त्यामधून स्थगिती द्यावी असं म्हटलेलं होतं, मात्र वक्फ विधेयकाला स्थगिती द्यायला कोर्टानं नकार दिलेला आहे। दुसरं महत्त्वाचं, 5च याचिका यापुढे ऐकल्या जाणार आहेत। सगळ्या याचिका जरी दाखल असल्या म्हणजे समर्थनार्थ आणि विरोधात जरी दाखल असल्या तरी फक्त 5 याचिका प्रामुख्यानं ऐकल्या जाणार आहेत आणि त्या सगळ्यांबाबतच पुढची सुनावणी करू असं देखील सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे। दुसरं महत्त्वाचं, नवीन याचिका दाखल करण्याला म्हणजे परवानगी नाही आता यापुढं बंदी घातलेली आहे न्यायालयानं, कारण वेगवेगळे राजकीय पक्ष असतील, नेते असतील यांच्याकडनं या याचिका आतापर्यंत दाखल झालेल्या होत्या। त्यामुळे आता आजची सुनावणी संपलेली आहे, पुढच्या सुनावणीच्या पूर्वी आता यापुढं नवीन याचिका वक्फच्या समर्थनार्थ असेल किंवा विरोधात असेल ती म्हणजे दाखल करता येणार नाही कोर्टात। प्रामुख्यानं काही राज्यांनी म्हणजे NDA शासित जी काही राज्य होती त्या राज्यांनी देखील पाठिंबा दिलेला होता, आपल्याला माहीत आहे। त्यांनी समर्थनार्थ सुप्रीम कोर्टामध्ये अनेक बिलं जी याचिका ज्या आहेत त्या दाखल केल्या होत्या। महाराष्ट्राचा देखील त्यामध्ये समावेश होता। आज ही कपिल सिब्बल यांच्यामार्फत खरं तर युक्तिवाद करण्यात आला, कालही त्यांनी केला होता। कोर्टाने एकंदरीत सांगताना असं सांगितलं की म्हणजे याचिकाकर्ते विरोध होता त्या याचिकाकर्त्यांचं असं म्हणणं होतं की धार्मिक बाबतीतला ही एक प्रकारे दडपशाही केली जाते, मात्र कोर्टानं काल आणि आजही स्पष्ट केलं की कुठल्याही धार्मिक जी स्थळं आहेत त्यांना म्हणजे देशाची जी मालमत्ता त्यांना कुठलीही इजा पोचणार नाही किंवा त्याच्यावर कोणालाही हक्क सांगता येणार नाही। मात्र आज सुनावणी पार पडली, साधारणतः अर्धा तासच ही सुनावणी झाली आहे। काल जवळपास 2 तास सुनावणी झाली होती। ह्यामधला आजचा अपडेट हेच आहे की नवीन याचिका आता यापुढे दाखल करण्यात येणार नाही। 70हून जास्त याचिका जरी दाखल असल्या तरी फक्त 5 याचिकांवरच सुप्रीम कोर्ट यापुढे निर्णय घेणार आहे। आणि दुसरं महत्त्वाचं, वक्फ विधेयक जरी संमत झालेलं असलं किंवा लागू झालेलं असलं संपूर्ण देशभर तरी पुढची सुनावणी होईपर्यंत सरकारला कोणत्याही पद्धतीने कुठली समिती किंवा कुणाची नियुक्ती करता येणार नाही। जे आपल्याला माहिती आहे की जमिनींचा
जो दावा होता किंवा जमिनींची जी म्हणजे व्यवहाराचं किंवा तिथले अधिकार जे होते ते जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे द्यायचं असं खरं तर या विधेयकामध्ये ठरलेलं होतं. त्या सगळ्या म्हणजे निवडीला स्थगिती दिलेली आहे असं म्हणता येईल. आणि कोर्टात आता पुढची सुनावणी कधी होती हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकंदरीतच कायद्याला थेट स्थगिती द्यायला सुप्रीम कोर्टानं विरोध केलेला आहे. नक्कीच संदीप, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहात. तर नव्या वक्फ कायद्याबाबत कोर्ट काय म्हणाले आपण पुन्हा एकदा बघूयात. नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थगिती देण्यात आलेली आहे. याचिकांवर उत्तर देण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून केंद्र सरकारला 7 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. सध्या परिस्थिती जैसे ते ठेवा असे आदेश देखील सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. समितींवर सध्या नव्या नेमणुका नको आहेत असं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे.